मान्यवर यांचं मी पहिल्यांदा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करतो. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार रवींद्र यावेळेला अपेक्षा होती की तुमचं एकतर वरच्या पोस्टला तर की तेच मंत्रिपद राहत आहे, पण आता चर्चा आहे की तुमच्याकडे प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी दिली जाणार आहे संघटनात्मक बांधणीसाठी. तुमच्यापर्यंतचे अपडेट्स कसे आले असतील की खरं तर मी आज रत्नागिरीमध्ये 200 वर्ष ज्या वाचनालयाचा पूर्ण होणार आहेत अशा वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो. आज सध्या अटलजींच्या जयंतीचा शताब्दी वर्ष आहे आणि या वाचनालयामध्ये असणाऱ्या सभागृहाला त्यांचं नामकरण होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे. खरं तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला उत्साह आहे. रत्नागिरीमध्ये असणारं हे वाचनालय पुन्हा नूतनीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये अटलजींचं नावाचं एक सभागृह होत आहे. त्यामुळे एक वेगळा असा आनंद मला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलो आहे. एकदा कधीतरी राजकीयदृष्ट्या ज्यावेळेला चर्चा करायला येईल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक जे प्रश्न असू शकतात आहेतही त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला देता येतील. आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या ह्या ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो. आजही रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही जिल्हे जे संघटनात्मक आहेत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये आज बैठक आहे. संपूर्ण देशभरामध्ये प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे करण्याचा आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजींनी एक उद्दिष्ट दिलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 50,000 सदस्य हे व्हायला हवेत आणि ते उद्दिष्ट घेऊन संपूर्ण कोकण ह्या परिसरामध्ये माझा प्रवास हा गेल्या काही दिवस सुरू आहे. त्यापैकीच आजचा एक प्रवासाचा भाग म्हणून आज त्या संदर्भातली सुद्धा बैठक ही आज रत्नागिरीमध्ये आहे. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते हे सातत्याने झटत असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणारा काळ भारतीय जनता पार्टी ही जगभरामधली असणारी सर्वात जास्त सदस्य प्राथमिक असणारी अशी पार्टी आहे. हा जो नावारूपाला आलेली जी आमची पार्टी आहे ती संघटन पर्वच्या माध्यमातून ती कायम ठेवणं हे सुद्धा काम आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आहे. त्यामुळे तसाच एक भाग म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच ते उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण करतील. 5 जानेवारीला सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एक दिवस हा पार्टीसाठी द्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक बूथवरती जास्तीत जास्त प्राथमिक सदस्य कसे होतील यासाठी ही काम करणार आहे आणि त्याचीच एक रचना ही येणाऱ्या काळात व्हावी हा उद्दिष्ट ठेवून आजची ही बैठक आहे. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की काल झालेली ही जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे.
खरं तर अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. पोलीस यंत्रणेने मी कालच या संदर्भातली माझी रात्रीच या संदर्भात तिथले असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथले असणाऱ्या DCPंची माझी आता बोलणं झालं होतं. ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांनी याही अगोदर या सर्व गोष्टींचा खुलासा केलेलाच आहे की अशा ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्यांना शासन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रत्येक महाराष्ट्रातील असणाऱ्या नागरिकांची आहे. आरोपींना अटक झालेली असल्यामुळे लवकरच त्या सगळ्या प्रक्रिया होतील.